सुरक्षा द्या. पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि कुठं सुरक्षा दिली नाही. 22 तारखेचं ते पत्र आहे. त्या दिवशीच स्वतः पीआयनी आपली कारवाई केलेली आहे. नाही, आपल्याला कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये या हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची सुरक्षा त्यांनी बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आज आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे ते घेतील. त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठलं अलर्ट आलं नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या त्यांना करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे